व्हिडिओवर टाकलं का? तीन मार्कांवर एका प्लेटमध्ये काय चर्चा झाली असं संशय व्यक्त केल्याने काय आजपासून महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना ही पूर्वी ज्याच्यामध्ये 1.5 लाख रुपयापर्यंतचे उपचार हे मोफत केले जात होते, ते आजपासून 5 लाखापर्यंतची तरतूद या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे। आजपासून ती योजना लागू होणार आहे आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतलेला आहे, जो म्हणजे हे 5 लाखापर्यंतच्या योजनेमध्ये कुठल्याही उत्पन्नाची अट याच्यामध्ये ठेवलेली नाही, जेणेकरून या राज्यातील श्रीमंतातला श्रीमंत माणूस ते सामान्यातला सामान्य माणूस याला या योजनेचा लाभ होणार आहे। मात्र ही योजना चालू होत असताना याच्यामध्ये एक 2-3 प्रामुख्याने त्रुटी दिसून येत आहे। एक म्हणजे ही जी योजना 5 लाखाची केलेली आहे याच्यामध्ये 1.5 लाख रुपयेपर्यंतचे जे पैसे आहेत ते विमा कंपनी देणार आहे आणि 3.5 लाख रुपये जे वरचे पैसे आहेत ते राज्य शासन देणार आहे। आज आपण पाहतो की राज्यामधल्या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आपण हजारो कोटी रुपयाची देतो, ती स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही। 2-2, 4-4 महिने, 2-2, 4-4 वर्ष ती स्कॉलरशिप मिळत नाही। शिक्षण संस्था अडचणीत आलेल्या आहेत आणि तसाच काहीतरी प्रयोग आता दवाखान्यांच्या आणि हॉस्पिटलच्या बाबतीत देखील होईल का काय असा संशय माझ्या मनामध्ये निर्माण होतोय। जर 3.5 लाख रुपयाची जी रक्कम आहे उपचाराची ती जर वेळेवर हॉस्पिटल्सला भेटली नाही तर हॉस्पिटल त्याच्यामध्ये उपचार करू शकणार नाही आणि मग त्याच्यामध्ये एक फार मोठी फसवी योजना ही योजना होणार तर नाही ना असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। आणि म्हणूनच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, ज्यांच्या प्रयत्नाने ही योजना आज 5 लाखापर्यंत झालेली आहे, त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी पूर्ण 5 लाखचे 5 लाख रुपये हे विम्यातून गेले पाहिजे, इन्शुरन्स कंपनीतून गेले पाहिजे, जेणेकरून हॉस्पिटलला कुठल्याही पद्धतीने सरकारवर त्याच्यासाठी अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही। आज महाराष्ट्र शासन 3,000 कोटी रुपयाचा प्रीमियम या योजनेमध्ये भरतोय। हा प्रीमियम कदाचित 3च्या ऐवजी 6,000 कोटीचा होईल, परंतु याच्यासाठी कोणाच्याही दारामध्ये जाण्याची हॉस्पिटलला गरज पडणार नाही आणि ते जर कोणाच्या दारात जाण्याची गरज पडली नाही तर ते चांगल्या पद्धतीने सेवा देतील असं मला वाटतं। आता त्यांनी केलेल्या मागच्या 2-2.5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि त्याचा परिणाम असा झालाय की सगळीकडे राज्यामध्ये प्रशासक राज आलेला आहे आणि हा जो प्रशासक राज आहे याच्यामध्ये या प्रशासकांवर कुठल्याही पद्धतीचा वचक हा कोणाचाच राहिलेला नाही आणि त्याचाच परिणाम आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर अधिकारी भ्रष्टाचार करतायत आणि हे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येत आहेत आणि दुर्दैवाने सांगावं लागेल की त्याच्यामध्ये नाशिक विभाग जो आहे तो भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये सगळ्यात 1 नंबरला येतोय। हे म्हणून ही फार चिंतेची बाब आहे आणि मला असं वाटतं की याच्यावर शासनाने तातडीने अंकुश आणला पाहिजे। नाही, असं आहे की कुठलाही भ्रष्टाचाराचं प्रकरण जर होत असेल आणि एखादा अधिकारी जर लाचखोरीमध्ये पकडला जात असेल तर निश्चितच त्याच्या मागे कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय कसं शक्य आहे। नाशिक मुंबई महामार्गाची आजची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे की 9-9 तास नाशिक वरून मुंबईला यायला लागतायत आणि ही जी परिस्थिती आहे मला असं वाटतं की अत्यंत गंभीर झालेली आहे। शासन प्रयत्न करतंय परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि म्हणून आज नाशिक वरून मुंबईला येणारे लोक हे पुण्यामार्गे यायला लागलेले आहेत किंवा रेल्वेने यायला लागलेत। त्यातच आज आणि काल वंदे भारत रेल्वे होत्या त्या रद्द झाल्या, त्याच्यामुळे अजून प्रवाशांची अडचण निर्माण होती आहे आणि म्हणून या कोंडीकडे जी भिवंडी कल्याण बायपासच्या तिथे जी कोंडी होतीये 5-5 तास एका जागी लोकांना थांबावं लागतंय, त्याच्यावर शासनाने तातडीने काम करणं गरजेचं आहे। अर्थसंकल्प हा
निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प आहे आणि कुठलाही राजकीय पक्ष असता तरी हेच अभिप्रेत होतं की निवडणूक आहे तर निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्प केला जातो. मात्र तो करत असताना राज्याची आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं असतं. मला असं वाटतं की काही अतिशय लोकप्रिय असे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल. नाही, कायमच भेटतो, कायमच भेटत असतो आम्ही. नीट पेपर बद्दल विचार